नमस्कार मंडळी. उपवास म्हटलं की काहीतरी वेगळं, चविष्ट आणि पोटभर खायला सगळ्यांना आवडतं. म्हणून मी आज घेऊन आले राजगिरा पिठाच्या तिखट मिठाच्या खुसखुशीत अशा पुऱ्यांची रेसिपी. या पुऱ्या बनवायला खूप सोप्या आहेत, कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात आणि चवीला इतक्या छान लागतात की उपवास नसताना सुद्धा तुम्ही या परत-परत कराल. चला मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर 2 उकडलेले बटाटे इथे घेतलेले आहेत. बटाट्याची सगळी सालं आपल्याला इथे पहिल्यांदा काढून घ्यायची आहेत. आणि हे बटाटे की नाही आपल्याला किसून घ्यायचे आहेत. इथे दोन्ही बटाट्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. बटाटा आपल्याला इथे किसूनच घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहत नाहीत. जर तुम्ही हाताने मॅश करून घेतल्या की बऱ्याचशा गुठळ्या राहतात आणि त्या पुऱ्या लाटताना मध्ये-मध्ये आले की पुरी आपली फुटते. बटाटे आपले इथे किसून झालेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कप मी राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. चवीनुसार सेंदवचं मीठ घातलेलं आहे, जे उपासाला चालतं. त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार इथे तिखट घालायचं, कारण आपण मिरच्यासुद्धा ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. हे प्लेनवालं तिखट आहे, जे उपवासाला चालतं. त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जर आवश्यकता वाटेल तर पीठ ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता. कारण बटाटा इथे आपण घेतलेला आहे उकडलेला, त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी घालायची आवश्यकता लागत नाहीये. पूर्णपणे हे गोळा व्यवस्थित असा भिजवला जातो. हे बघा तुम्ही या प्रकारे आपण इथे गोळा तयार करून घेतलेला आहे. आता वरतून थोडंसं इथे तेल किंवा तुपाचा हात लावायचा म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही. मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये की नाही कोथिंबीर चालत असेल उपासाला, तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली घालू शकता. तेल इथं कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे-छोटे गोळे करून घेऊया. हे पीठ जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही. आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ घातलेलं असतं, त्याच्यामुळे पाणी सुटतं आणि हे पीठ पातळ होतं. त्याच्यामुळे लगेच ह्याच्या पुऱ्या तयार करायला सुरुवात करूया. त्यासाठी एक प्लास्टिकचा कागद म्हणजे पॉलिथिन पेपर घेतलेला आहे. त्याला दोन्ही बाजूला की नाही तेल लावून घ्यायचे. आतल्या बाजूला ना तेल लावून घ्यायचे. आपण जी घडी करणार आहे त्या बाजूला. याप्रमाणे तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे गोळा की नाही पिठाचा त्याला चिकटणार नाही. अशी एक प्लेट घ्यायची आणि प्लेटने वरतून हलकंसं प्रेस करायचं. आपण जसं प्रेस करू की नाही त्याप्रमाणे ती पुरी की नाही लाटली जाते. हे बघा या प्रकारे मोठा आकार झालेला आहे. काढून घ्यायची लगेच पॉलिथिन कागदावरती ही लगेच निघते. तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये ही पुरी तळून घ्यायची. तेल गरम करून मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा पहिल्यांदा ही पुरी सोडल्यानंतर बुडबुडे खूप येतात तोपर्यंत पुरीला अजिबात हलवायचं नाही. जेव्हा बुडबुडे पूर्णपणे कमी होतील ना, त्यावेळेला वरती असं तेल हे करायचं. म्हणजे की नाही ही पुरी की नाही पूर्णपणे चांगली फुगते आणि फुटतसुद्धा नाही. या प्रकारे ही पुरी दोन्ही बाजूला खरपूस हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आपल्याला. हे बघा, मस्त आपली ही पुरी इथे तळून झालेली आहे. तेल पूर्णपणे इथे निथळून घ्यायचं आहे आपल्याला. साईडला असं धरायचं आणि तेल निथळून घ्यायचं. मस्त आपली खुसखुशीत ही पुरी तयार होते. आता अजून एक तुम्हाला पद्धत दाखवते. पुन्हा मी पॉलिथिनला इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि ही पुरी की नाही लाटून घ्यायची आपण. लाटण्याने ज्याप्रमाणे पुऱ्या लाटतो की नाही त्याप्रमाणेच ही पुरी लाटून घ्यायची. ही सुद्धा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. या पुऱ्या लाटताना पॉलिथिनचा किंवा प्लास्टिकचा असा पेपर किंवा बटर पेपर जरी तुम्ही घेतला तरी चालेल. त्यावरच लाटायच्या नाहीतर त्या खाली चिकटतात. या प्रकारे आता दुसरी पुरी पण मी तुम्हाला करून दाखवली. तेलामध्ये सोडल्यानंतर भरपूर बुडबुडे येतात. बुडबुडे पूर्णपणे शांत होईपर्यंत आपण अजिबात झाऱ्याने हलवायचं नाही. एकदा बुडबुडे कमी झाले, की असं झाऱ्याने वरच्या बाजूला तेल असं घालायचं म्हणजे की नाही ही पुरी की नाही चांगली फुगते. आता दोन्ही बाजूला ही पुरी छान अशी फुगलेली आहे आणि खुसखुशीत अशी ही होते आणि आतनं पूर्णपणे तळली जाते मुख्य म्हणजे. बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पुरी तयार झालेली आहे. आपण उपवास असेल तर साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे हे नेहमीच करत असतो. या प्रकारे राजगिऱ्याची पुरी करून बघा. चवीला छान लागते आणि पौष्टिक तर आहेचच. तर मंडळी आपल्या खुसखुशीत चविष्ट राजगिऱ्याच्या पिठाच्या तिखट मिठाच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. राजगिरा हा उपवासातील अतिशय पौष्टिक धान्य मानलं जातं. याच्यात प्रथिनं, फायबर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये खनिजं असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. शरीराला ऊर्जा मिळते. उपवासात राजगिऱ्याचा पदार्थ हा उत्तम असा पर्याय आहे.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. YouTubeवर माझा व्हिडिओ बघत असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, हाईप करा. हाईपचा जो ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून मला जास्तीत जास्त पॉइंट्स द्या. Facebookवरती व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. या पुऱ्या तुम्ही चहाबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कुठल्याही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. मस्त लागतात.